विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. देवळामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन झालं की देवळाच्या पायरीवर थोडा वेळ टेकून नंतर बाहेर पडायचं, असा प्रघात आता उपचार झालाय. त्यामागील उदात्त भावना लोप पावली आहे. देवाचं दर्शन हे डोळ्यामधून मनात साठवायचं आणि चित्तामध्ये स्थिर करायचं, नंतर त्याचं मनन करायचं. देवाचं रूप हृदयी ठसावं म्हणून डोळे मिटून देवळाच्या पायरीवर बसायचं आणि त्या रूपाचं ध्यान करीत पुढे जायचं. देवळातल्या देवाचं दर्शन हे नित नूतन असतं. रोज नवा पोशाख, अलंकार, फुलांनी सजलेलं असतं. ते रूप बघून भक्तांना खूप आनंद होतो. जरी काठी उंची वस्त्र यायलेले देव खूपच सुंदर दिसतात. नटलेला देव जसा भक्तांना आवडतो तसा नीटनेटका पोशाख केलेला भक्त देखील देवाला आवडतो. सत्पुरुष सांगतात की देवळात पहाटे काकड आरतीला जाताना स्नान नाही केलं तरी चालतं, परंतु विस्कटलेले केस, सुरगळलेली वस्त्र, पिंगुळलेले नेत्र या वेशामध्ये देवासमोर जाऊ नये. तोंडावरून पाणी घेऊन केस वगैरे बांधून साधी वस्त्र व्यवस्थित परिधान करून तुम्ही देवापुढे गेलात की भक्ताला बघून देवालाही आनंद होतो. परमेश्वर विविध रूपांनी नटलेला आहे. खरं म्हणजे तो निर्गुण निराकार, तरीही तो भक्तांसाठी आकार आणि शृंगार धारण करतो. भक्तांना त्याचं सगुण रूप भावतं, ध्यान करता येतं. संत गोरा कुंभार पांडुरंगाला म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम. प्रपंचात विहित कर्म करणं तर अपरिहार्यच आहे. ते कर्म करीत असताना तुला आठवावे गावे, हाची एक नेम हा असू द्यावा. मनात एकदा इष्टदेवतेचं रूप ठसलं की त्याच्या पोशाखासह चित्त चक्षुंना ते दिसू लागतं. संत तुकाराम महाराजांना विठुरायाचं सुंदर ते ध्यान आवडतं. गळ्यात तुळशीहार, कासे पितांबर, विठुराया त्रिभुवन नायक, लक्ष्मीपती म्हणून तळपणारी मकर कुंडल, गळ्यात कौस्तुभ मणी. संत तुकोबारायांचं हेची सर्व हे सुख आहे. डोळ्यासमोर उभा राहणारा मूर्तिमंत पांडुरंग हा लीलाधारी आहे. प्रसंगी भक्तांच्या संकटी धावून जाताना तो निरनिराळी रूप धारण करतो. संत नामदेव महाराजांनी संत चोखामेळा यांचं चरित्र लिहिलंय. संत चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाईंचा प्रसूती काळ जवळ आला तेव्हा त्यांनी आपल्या पतीला काही साहित्य आणायला सांगून तयारी करायला सांगितली. चोखामेळा विरक्त, हा घोर नको म्हणून विठोबाचं नाम घेत ते बहिणीच्या गावाला गेले. इकडे सोयराबाई अस्वस्थ झाल्या. पती गेले कुठे? त्या पांडुरंगाला म्हणाल्या, अहो पांडुरंगा, आणा आता त्यासी, न सांगे मी वार्ता संसाराची. मग काय, ही विनवणी ऐकून विठाई धावली. कशी तर चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. चोखामेळ्याची बहीण निर्मळाईचा वेश करून पांडुरंग हजर झाला. नंतर यथासांग बाळंतपण करून जायला निघालेल्या निर्मळाच्या वेशातला पांडुरंग सोयराबाईंना म्हणाला, दादाचे वचन तू मान्य करत जा, त्यातच तुझं कल्याण आहे. तो तर पांडुरंग भक्त आहे. संत चोखामेळ्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते सोयराबाईंना म्हणाले, धन्य तुझे भाग्य भेटी झाली. संत नामदेव महाराज म्हणतात, भक्तासी संकट पडो नेदी देव. श्रीकृष्णाची भेट व्हावी म्हणून राधेने व्रत केलं. श्रीकृष्णालाही राधेला भेटायचं होतं, परंतु तो राधेच्या महालात येणार कसा? राधेचे पिता वृषभानूंनी राधेच्या महालात कुणीही पुरुषांनी प्रवेश करू नये म्हणून सक्त पहारा ठेवला होता. श्रीकृष्ण चंद्रावली नावाच्या राधेच्या सखीकडे गेले आणि म्हणाले, आज मला सखीच्या वेशाने आणि शृंगाराने तुझ्यासारखं सजवून दे. चंद्रावलीने हुबेहूब सखीचा पेहराव आणि शृंगार श्रीकृष्णाला करून दिला. श्रीकृष्ण सखी वेशात राधेकडे गेले. वृषभानू दाराशीच बसले होते, परंतु स्त्री वेशातल्या कृष्णाला त्यांनी ओळखलंच नाही. त्यांना वाटलं की ही राधेची मैत्रीणच आहे. अशा रीतीने श्रीकृष्ण जे आहेत ते राधेला भेटले. पूजनीय डोंगरे महाराज म्हणतात, भगवंत साडी नेसतात तेव्हा तुम्ही त्यांना आई म्हणतात, मात्र परमात्मा हा तत्वतः एकच आहे. देवता अनेक आहेत, परमात्मा एक आहे.
एखादा मनुष्य दिवसभरात अनेक पोशाख बदलत असतो. घरातला, बाहेरचा, कार्यालयातला. त्याचा पोशाख वेगवेगळा असतो ना. पोशाख बदलल्याने व्यक्ती बदलते का? नाही, व्यक्ती नाही बदलत. परंतु पोशाखामुळे त्याचे चित्त बदलतं. पोशाखामुळे अंतरंगात बदल होतो. सण समारंभ, पूजा, मंगल कार्य असलं की अलंकारयुक्त पोशाख परिधान केला की मन कसं प्रसन्नतेने आणि सात्विकतेने भरून जातं. पुराणामध्ये सती मदालसा आख्यान आहे. त्यात आपल्या पुत्राला आत्मज्ञानाचा उपदेश करताना मदालसा म्हणते, हे हाडांच्या खांबावर उभे केलेले, नाड्यांच्या दोरांनी ठिकठिकाणी बांधलेले, रक्ताने लिंपलेले शरीर कुत्रा कावळ्यांनी लचके तोडू नयेत म्हणून परमेश्वरांनी कातडीने मढवले आहे. आज समाजामध्ये कुत्र्या कावळ्यांची नजर असलेले नराधम मुक्तपणे वावरत आहेत. परमेश्वरांनी ज्याप्रमाणे कातडीने मढवून आपलं रक्तमांस शरीर झाकून ठेवलं, त्याचप्रमाणे स्त्री पुरुषांनी देखील योग्य पोशाखाने शरीर झाकून ठेवावं, ही आपल्याला काळाची शिकवण आहे.